नागपुरात संचारबंदीचा आजचा चौथा दिवस आहे। कोतवाली तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। बाजारपेठ, शाळा आणि परिवहनाची साधनं बंद करण्यात आलेली आहेत। संचारबंदी असलेल्या भागात चोख सुरक्षा व्यवस्था देखील पाहायला मिळते। काही भागातील संचारबंदी काल शिथिल केलेली होती, तर इतर भागातील संचारबंदी हटवण्यासाठी आज पोलीस आयुक्त आढावा घेणार असल्याची माहिती मिळते। पोलीस आयुक्तांनी कालपासून 11 पैकी 6 भागातील संचारबंदी शिथिल केली आहे। मात्र अद्याप कोतवाली तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी कायम आहे। संचारबंदी असलेल्या महाल, भालदारपूर, हंसापुरी, मोमीनपूर भागात आजही चोख सुरक्षा व्यवस्था असणार आहे। या भागातील संचारबंदी हटवण्यासाठी आज पोलीस आयुक्त आढावा बैठक घेतील आणि यानंतर तो निर्णय घेतला जाणार आहे। कालपासून नंदनवन आणि कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली आहे। आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। नागपुरात कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील या पोलीस स्टेशन अंतर्गत चौथ्या दिवशी संचारबंदी कायम आहे आणि त्याचेच दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। भालदारपुरा परिसरातील हे सगळे दृश्य आहे। चिटणीस पार्क आणि आजूबाजूच्या परिसरातील हे संपूर्ण दृश्य आहे। या 3 पोलीस स्टेशन मधली संचारबंदी कायम असली तर अनेक ठिकाणी शिथिलता सुद्धा देण्यात आली आहे। तब्बल 6 ठिकाणी दुपारच्या सत्रात 2 तासाकरता कर्फ्यूमध्ये शिथिलता देण्यात आली आहे। तर नंदनवन आणि कपिलनगर या 2 पोलीस स्टेशन अंतर्गतली संचारबंदी पूर्णतः उठवलेली आहे। अनेक जण पुढे येऊन सांगत आहे की हे नागपुरात, महालात अशा प्रकारच्या घटना घडणं म्हणजे शहराला एका प्रकारे गालबोट लागण्याची प्रकार असल्याची प्रतिक्रिया झी 24 तासशी अनेकांनी बोलताना दिसली। पण आता जे समाधानाची बाब एकच म्हणता येईल की जनजीवन पूर्वपदावर अनेक परिसरामध्ये महालच्या आजूबाजूच्या येताना दिसत आहे आणि आज सुद्धा दुपारी पोलिसांची एक बैठक होणार आहे आणि संचारबंदीमध्ये अजून कुठे शिथिलता देता येईल याबाबत आढावा घेण्यात येणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।